बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये एका सदस्याचं मोठ्या प्रमाणात भाऊच्या धक्क्यावर कौतुक होते. आता ते नाव कोणाचं आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. ते नाव आहे तन्वी कोलतेचं. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये 12 आठवडे होऊन गेलेत, पण मात्र तरीसुद्धा तन्वी कोलतेचं जे कौतुक आहे ते काही रितेश देशमुख कमी करायचं नावच घेत नाहीत. म्हणजे प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर तन्वी कोलतेचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय. पण मात्र घरातले जे इतर सदस्य आहेत त्यांना मात्र त्यांचं काम आणि त्यांना आरसा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी होतं. मग बिग बॉसची तन्वी कोलते ही फेवरेट आहे का? तन्वी कोलतेलाच बिग बॉसचं विजेता करायचं आहे का? तशा कमेंटसुद्धा प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. मग हे खरंच खरं आहे का? तेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये 12वा आठवडा होऊन गेला आहे आणि तरीसुद्धा या आठवड्यामध्ये तन्वी कोलतेचं कौतुक मोठ्या प्रमाणात होतं. आता तन्वी कोलतेचं कौतुक कशामुळं होतं, काय होतं, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर घरातले जे इतर सदस्य आहेत त्यांच्यापेक्षा तन्वी कोलते ही मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह आहे. कारण की ती तिचे मुद्दे ठामपणानं मांडत असते. जर एखादा टास्क असला तर तो टास्कसुद्धा त्याच पद्धतीनं खेळत असते. कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून किंवा कोणाच्या खांद्यावर एखाद्याच्या पाठीमागं जाऊन ती बोलत नाही. तिला जे बोलायचं आहे ती सरळ समोरच्याच्या तोंडावर बोलते. तिला जे पटतंय ती हो म्हणते, जे नाही पटत ते पटतंय आणि विशालसोबत थेट पंगा घेते. आणि तो जो काटा ग्रुप आहे तो तन्वी कोलतेचाच आहे. तिच्या अंडरमध्ये सगळे काम करतात, तिच्यासोबत असतात. म्हणून सुद्धा तन्वी कोलते ही एक स्ट्रॉंग प्लेयर आहे. तर दुसरीकडं विशाल कोटियान जो आहे त्याचा जो ग्रुप होता टोळी ग्रुप, हा ग्रुप आता फुटलेला आहे आणि टोळी ग्रुपमधले अनेक सदस्य घराबाहेर गेलेत. 12व्या आठवड्यामध्ये सागर करंडेसारखा स्ट्रॉंग प्लेअरसुद्धा गेलेला आहे. तर दुसरीकडं काटा ग्रुप अजूनही स्ट्रॉंग आहे. म्हणून तन्वी कोलतेचं त्या ठिकाणी भाऊच्या धक्क्यावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतं. हा झाला एक विषय. दुसरा विषय म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की तन्वी कोलतेचं एवढं कौतुक होतंय तर मग तिला डायरेक्ट ट्रॉफी देऊन टाका. एवढे टास्क खेळण्याचे, एवढे एपिसोड काढण्याची काय गरज? तर आपण या गोष्टीचा विचार केला तर बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये सहजासहजी कोण विजेता होईल, कोण जिंकेल हे सहजासहजी सांगता येणार नाही. पण मात्र तन्वी कोलते बिग बॉसचं 6वं सीझन जिंकेल हे सुद्धा खरं आहे. ती हे 6वं सीझन जिंकेल असं सध्या तरी वाटत नाही. कारण की हे जे 6व्या सीझनमध्ये सहभागी झालेले जे सदस्य आहेत 8 पैकी आता 7 सदस्य उरलेले आहेत आणि 7ही सदस्य सेलिब्रिटी आहेत. कुठल्या ना कुठल्या चित्रपटामध्ये, कुठल्या ना कुठल्या TV सिरियलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, ते प्रसिद्ध आहेत. मग बिग बॉसचा जर आपण विचार केला मराठीचा तर आतापर्यंत त्यांनी एखाद्या सेलिब्रिटीला जिंकवलेलं नाही जे सर्वसाधारण घरातून आलेलं आहे. अशाच कलाकाराला त्या ठिकाणी त्यांनी जिंकवलेलं आहे. 5व्या सीझनमध्ये तर सूरज चव्हाण सारख्या एका साध्या गरीब घरातल्या पोराला त्यांनी विजेता केलं होतं. मग या 6व्या सीझनमध्ये असं कोणी सदस्य आहे का? तर नक्कीच आहे. ते नाव आहे अनुश्री मानेचं. अनुश्री माने ही बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची विजेता होऊ शकते असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. कारण की पहिल्यापासून ते आत्तापर्यंत तिनं तिचा गेम बदललेला आहे. ती नेमकं कोणासोबत आहे, कोणत्या ग्रुपमध्ये आहे हे तिनं अजून कळू दिलेलं नाही. ती तिचं इंडिव्हिज्युअल गेम खेळते म्हणून ती एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. जरी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तिला झापलं, तुम्हाला वाटतं मी ट्रॉफी जिंकेल असं वाटतंय, असं समजू नका. असं जरी म्हणलं असलं तरीसुद्धा अनुश्री मानेच ही बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता होईल असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.